अखेर माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी मुक्ताईनगरचा गड हे राखून ठेवलेला आहे। आपली सून रक्षा खडसे यांना भारी मतांनी निवडून आणलेलं आहे। आपल्यासोबत एकनाथराव खडसे, आपण त्यांच्याकडून भाऊ काय सांगणार? आपली सून खासदार रक्षा खडसे यांना आपण बहुमतांनी निवडून आणलेलं आहे। रक्षाताईंनी या ठिकाणी तिसऱ्यांदा ही निवडणूक चांगल्या मताधिक्यानं विजय केलेले दिसते आहे। साधारणतः 2,72,000 मतांचा लीड रक्षाताईला या ठिकाणी मिळालेला आहे। वास्तविक तिसऱ्यांदा निवडणूक लढवत असताना अनेक अँटी इन्कम्बन्सी फॅक्टर समोर असतात आणि एवढा लीड मिळणं कठीण जातं। महाराष्ट्रामध्ये भाजपमधल्या दुसऱ्या क्रमांकाचा लीड रक्षाताईंना मिळाला। जनतेने प्रतिसाद दिला, कार्यकर्त्यांची खूप मेहनत झाली आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पार्टीने त्याच्यावर विश्वास ठेवला, पक्षाने विश्वास ठेवला। कारण रक्षाताईला तिकीट मिळणारच नाही इथपासून सुरुवात झाली होती। रक्षाताईविषयीचा खूप मोठ्या प्रमाणावर अपप्रचार केला गेला होता आणि ह्या सगळ्यांना बळी न पडता, जातीवाद्याला बळी न पडता या ठिकाणी लोकांनी रक्षाताईला, मतदारांनी प्रचंड मताधिक्यानं निवडून दिलेलं दिसतं आहे। मोदींवर असलेला विश्वास आणि रक्षाताईंनी केलेलं काम याचं फलित आहे। दुसरीकडे बघायला गेलं तर खानदेशमध्ये भाजपचे खूप कमी सीटा आलेले काय? उत्तर महाराष्ट्र हा भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला होता। सातत्यानं 6 पैकी 5 जागा इथं निवडून येत होत्या, पण आत्ताची परिस्थिती अत्यंत केविलवाणी झाली। ह्या 2 जागा निवडून आल्या, 2 जागाही कशा निवडून आल्या हे जनतेला माहिती आहे। चांगल्या मताधिक्यानं त्या निवडून आल्या। त्या ठिकाणी आमचे नाशिक, दिंडोरी, धुळे, नंदुरबार, उत्तर महाराष्ट्रामधल्या ह्या महायुतीच्या जागा ज्या आहेत, नगरसहित शिर्डीसहित, ह्या साऱ्या जागा या ठिकाणी महायुतीच्या पडल्या आणि त्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या नगरची असेल जागा, दिंडोरीची आहे आणि हिना गावित आणि सुभाषजी भामरे या 4 जागा पडल्या। या ठिकाणी पहिल्यांदा असं घडलं। मला वाटतं की या सर्व गोष्टीच्या संदर्भामध्ये जरूर पक्षाने विचार केला पाहिजे की हे असं का झालं। नेतृत्व होतं, आर्थिक परिस्थिती चांगल्या रीतीनं होती, नियोजन होतं, पक्षाचे कार्यकर्ते होते, तरी इतकं मोठ्या प्रमाणावर अपयश का आलं याचा विचार आता करायची वेळ आलेली आहे। नेमका हे जे भाजपला जो फटका बसलेला आहे ते महाराष्ट्रामध्ये तोडाफोडीचा याचा फटका बसलेला आहे का? मी बऱ्याचदा सांगितलेलं आहे की या राज्यामध्ये फोडाफोडीचं राजकारण जनतेला मान्य नाही आणि त्यामुळे या ठिकाणी मतदारांनी अगदी अशा रीतीने निकाल समोर दिलेले आहे। भारतीय जनता पार्टीचे 9च फक्त खासदार निवडून येणं हे एका पक्षाच्या दृष्टीने योग्य नाही। आता नेमकं सत्ता स्थापना कोण करणार आहे? कारण NDAकडेही बहुमत नाही आणि इंडियाकडेही नाही। नरेंद्र मोदी पंतप्रधान होतील, NDAकडे बहुमत आहे आणि बहुमत त्यांना टिकेल। आणखी काही पक्ष त्यांच्याबरोबर जुळवून घेतील असं मला वाटतं। आता सर्वांचा डोळे नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांच्याकडे लागले। जर त्यांनी पाठिंबा दिला तर सरकार स्थापना होऊ शकते का? या देशाचे पंतप्रधान म्हणून तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी शपथ घेतील असा मला विश्वास आहे। हे होते आपल्यासोबत एकनाथरावजी खडसे, ज्यांनी न्यूज 18 लोकमतला आपली प्रतिक्रिया देताना सांगितले। इम्तियाज अहमद, न्यूज 18 लोकमत, मुक्ताईनगर।